श्री स्वामी समर्थ. दीपावली म्हणजेच दिवाळी हा प्रकाशाचा सण आणि सर्वात जास्त उत्साहात, आनंदात आणि धुमधडाक्यात साजरा केला जाणारा सण. रामायणात सांगितल्याप्रमाणे याच दिवशी भगवान राम, देवी सीता आणि भगवान लक्ष्मण 14 वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येत परतले होते. आणि हा दिवाळीचा सण धनत्रयोदशीपासून सुरू होतो आणि भाऊबीजेपर्यंत चालतो. तर यंदा ही दिवाळी 12 नोव्हेंबर पासून सुरू होणार असून या दिवाळीच्या दिवशी भगवान गणेश आणि देवी लक्ष्मी मातेच्या पूजेला विशेष महत्त्व दिलं जातं. जेव्हा शुभ मुहूर्तावर लक्ष्मी मातेची पूजा केली जाते तेव्हा लक्ष्मी मातेची आपल्यावर कृपा राहते आणि म्हणूनच लक्ष्मी पूजनासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो. त्याचबरोबर असं म्हणतात की ज्याच्याकडे ज्ञान असतं त्याच्याकडे धनही असतं आणि म्हणूनच गणपती बाप्पांची पूजा देखील यामध्ये केली जाते. तर आज आपण या व्हिडिओमध्ये या दिवाळीमध्ये आपल्याला आपल्या पाकिटामध्ये किंवा पर्समध्ये न विसरता एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्यानं आपलं पाकिट नेहमी पैशानं भरलेलं राहील. आता ही कोणती वस्तू आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये लक्ष्मी मातेची आपल्यावरती कृपा राहावी आणि आपल्या घरामध्ये भरभराट व्हावी. लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, धनधान्याने आपलं घर भरावं, तसेच आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी मातेचा वास राहावा यासाठी प्रत्येक जण काही ना काही या दिवाळीमध्ये उपाय करत असतो. तर आपल्याला देखील असाच एक साधा आणि सोपा उपाय करायचा आहे, जो उपाय केल्यामुळे आपल्याजवळ नेहमी लक्ष्मी राहणार आहे. आपलं पाकिट हे नेहमी पैशानं भरून राहणार आहे आणि त्यासाठी आपल्याला या दिवाळीमध्ये आपल्या पाकिटामध्ये किंवा पर्समध्ये न विसरता एक वस्तू अवश्य ठेवायची आहे. तसेच या धनत्रयोदशीच्या रात्रीपासून आपल्याला अजून एक उपाय करणं आवश्यक आहे. हा अत्यंत प्रभावी आणि विशेष उपाय आहे. तर त्यानुसार आपल्याला या धनत्रयोदशीच्या रात्रीपासून आपल्या घरामध्ये रोज 5 दिवे लावायचे आहेत. तर या 5 दिव्यांपैकी 2 दिवे आपल्या जो घराचा मुख्य दरवाजा आहे, प्रवेशद्वार आहे, तर त्याच्याजवळ आपल्याला ठेवायचे आहेत. याशिवाय घरातील आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मी, कुबेर आणि इंद्रदेवाच्या नावानं आपल्या देवघरात एक दिवा लावायचा आहे. आता हा दिवा तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा कशाचा देखील लावू शकता. परंतु तुम्ही जर मोहरीच्या तेलाचा जर दिवा लावला तर देवी माता लक्ष्मी माता तुमच्यावरती लवकर प्रसन्न होईल आणि देवी लक्ष्मी माता आपल्या पुत्रांसह तुमच्या घरामध्ये नेहमी वास करते. त्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. म्हणजेच आपल्याला धनत्रयोदशीपासून आपल्याला हे जे पुढचे 5 दिवस आहेत तर 5 दिवस आपल्याला रोज रात्री हे 5 दिवे अवश्य लावायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याकडं जे पाकिट आहे, आपल्याकडं जे पर्स आहे, तर ते जर खराब झालं असेल किंवा फाटलं असेल, जुनं जर झालं असेल तर ते आपल्याला या धनत्रयोदशीला अवश्य बदलायचं आहे. आणि धनत्रयोदशीसारखा यासाठी अत्यंत शुभ योग नाही आणि या दिवशीच आपल्याला हे नवीन जुनं झालेलं, खराब झालेलं पर्स, पाकिट बदलायचं आहे आणि या धनत्रयोदशी दिवशी आपण नवीन पर्स किंवा पाकिट खरेदी करायचं आहे. तसेच आपल्याला हे पाकिट किंवा पर्स खरेदी करत असताना आपल्या राशीनुसार रंगाची आपल्याला पर्स किंवा पाकिट खरेदी करायचं आहे. तर असं जर खरेदी केलं तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होण्यास यामुळे मदत होणार आहे. तर त्यासाठी आपल्याला मेष, सिंह, वृश्चिक आणि धनु राशीच्या व्यक्तींसाठी लाल, पिवळी, केशरी किंवा तपकिरी रंगाची पर्स किंवा पाकिट आपल्याला खरेदी करायचं आहे. हे अत्यंत शुभ असतं. त्याचबरोबर वृषभ, तूळ आणि कर्क राशींच्या व्यक्तींसाठी पांढरी, चंदेरी, सोनेरी किंवा आकाशी रंगाची पर्स किंवा पाकिट खरेदी करणं शुभ मानलं जातं. आणि याशिवाय मकर आणि कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी निळ्या किंवा काळ्या किंवा राखाडी रंगाची पर्स किंवा पाकिट खरेदी करणं शुभ मानलं जातं. तसेच मिथुन आणि कन्या राशीच्या व्यक्तींनी हिरव्या रंगाची पर्स किंवा पाकिट खरेदी केलं पाहिजे. तर आता आपल्याला हे पाकिट किंवा हे पर्स खरेदी करून झाल्यानंतर आपल्याला या धनत्रयोदशीच्या दिवशीच आपल्याला यामध्ये एक वस्तू ठेवायची आहे. तर ती वस्तू म्हणजेच आपल्याला एक पिवळ्या रंगाची कवडी घ्यायची आहे आणि 2 वेलच्या घ्यायच्या आहेत आणि ह्या वेलच्या 2 आणि ही कवडी, तर हे आपल्याला एका लाल कपड्यामध्ये लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे. नवीन वस्त्र असावं. तसेच या वस्त्रामध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे. आपण धनत्रयोदशीची जी पूजा मांडलेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला हे ठेवायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत, फुलं व्हायची आहेत. तसेच
आपल्या ही पूजा मांडली आहे तर तिथं ते ठेवून त्याची पूजा करायची आहे. त्यानंतर आपली जी इच्छा असेल, मनोकामना असेल तर ती बोलून दाखवायची आहे. आणि कवडी ठेवल्यामुळं आपली तर आपल्याकडे धन तर येतच, परंतु ही कवडी ही लक्ष्मी मातेचं स्वरूप असल्यामुळं आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी मातेचा वास राहतो. तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर त्यानंतर आपण हे ठेवायचं आहे, ह्याची पूजा करायची आहे आणि यानंतर आपण हे घेऊन ह्याला गाठ मारायची आहे आणि आपली जी पर्स आहे किंवा आपले जे पाकीट आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे. त्यानंतर आपण बाहेर जात असू तर हे न विसरता आपल्यासोबत घेऊन जायचं आहे. म्हणजे आपल्या पाकिटामध्ये, आपल्या पर्समध्ये पैसे टिकून राहण्यासाठी. आणि ज्यावेळेला आपण घरी असू, आपल्या घरामध्ये असू, तर आपण इकडं-तिकडं पाकीट ठेवतो किंवा पर्स ठेवत असतो. त्यामुळं आपण ही जी वस्तू आहे तर आपल्या देवघरामध्ये ही ठेवायची आहे. कारण आपण घरामध्ये इकडं-तिकडं जर ही वस्तू ठेवली, म्हणजे पर्स किंवा पाकीट ठेवलं, तर यामुळं देवी मातेचा, लक्ष्मी मातेचा अपमान होईल आणि लक्ष्मी माता आपल्यावर नाराज होईल आणि आपण केलेल्या उपायाचा आपल्याला फायदा होणार नाही. आणि त्याकरिताच आपल्याला ही वस्तू आपण ज्यावेळेला घरी असू, तर त्यावेळेला पाकिटामधून किंवा पर्समध्ये काढून आपल्याला हे देवघरामध्ये ठेवायचे आहे. आणि त्यामुळं काय होईल, तर देवघरामध्ये ठेवल्यामुळं देखील आपल्या घरामध्ये देखील धनधान्यानं घर भरलेलं राहील. आपल्या घराची भरभराट देखील होणार आहे आणि लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरामध्ये देखील राहणार आहे आणि याचा आपल्याला नक्कीच फायदा देखील होणार आहे. आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये असताना आपण ही पाकिटामध्ये ठेवलेली जी वस्तू आहे, पर्समध्ये ठेवलेली वस्तू आहे, जे 2 वेलच्या आणि हे कवडी, तर ती आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. तसेच आपण अजून एक उपाय करायचा आहे, तो म्हणजेच हे जे कवडी आणि एक वेलची, ह्या 2 वेलच्या आहेत, तर अशाच प्रकारच्या आपल्याला 2 वेलच्या आणि अजून एक कवडी घेऊन अशाच लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपण ज्या ठिकाणी आपला पैसा ठेवत असू, धन ठेवत असू, तर त्या ठिकाणी देखील आपल्याला या धनत्रयोदशीला अवश्य ठेवायचे आहे. त्यामुळे देखील आपली तिजोरी किंवा आपण ज्या ठिकाणी धन ठेवत असू, पैसा अडका ठेवत असू, तर ती देखील जागा आपली नेहमी लक्ष्मी मातेनं, धनानं भरलेली राहील. लक्ष्मीचा तिथे देखील वास राहील आणि आपलं घर आहे धनप्राप्तीनं, धान्यानं भरून राहील आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येईल, भरभराट होईल आणि लक्ष्मी माता कायम आपल्या घरामध्ये टिकून राहील. त्यासाठी आपल्याला या दिवाळीमध्ये आपल्या पाकिटामध्ये, पर्समध्ये किंवा त्याचबरोबर आपल्या तिजोरीमध्ये देखील ही वस्तू अवश्य ठेवायची आहे आणि याचा आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. तर तुम्ही या दिवाळीमध्ये हा उपाय अवश्य करून पहा. त्यामुळं तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती लक्ष्मी मातेचा कायम आशीर्वाद राहणार आहे, कृपा आशीर्वाद राहणार आहे आणि तुमच्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी माता वास करणार आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. तसेच माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.